रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत. रवी भाऊ, या महाराष्ट्रामध्ये खरं तर शेतकरी 1 लिटर दूध निर्माण करण्यासाठी किती कष्ट करतो हे आपल्याला माहिती आहे. सगळ्यात कष्टाचा धंदा जर काय असेल, सगळ्यात कष्ट जर कशाला लागत असतील तर ते दूध निर्मितीला लागतात. कारण 24 तास काम करावं लागतं शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याच्या नावावरती गब्बर होऊ पाहणारे हे जे कोणी लोक माफिया इथे उभे राहिलेले असतील, ह्या माफिया असे एका रात्रीत निर्माण झाले असतील का? कुणाच्या तरी पाठबळावर हे उभे राहिले असतील ना. राजरोसपणे इतकी वर्ष का सुरू होतं? कोण जबाबदार आहे या सगळ्याला? नाही, ते कुठल्या तरी एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे की पोलिसांनी ठरवलं तर मंदिरासमोरची चप्पल पण चोरीला जाऊ शकत नाही. तसं सरकारमधल्या लोकांनी ठरवलं, सरकार सत्ताधाऱ्यांनी ठरवलं तर दुधात काय कशातच भेसळ करायची हिंमत या लोकांची होऊ शकणार नाही. पण देवदत्त निकमाने जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. हे भेसळ करणारे जे पांढऱ्या कपड्यातले दरोडेखोर आहेत, हे मंत्र्यांचे बगलबच्चे आहेत, हे आमदार खासदारांचे राईट हँड लेफ्ट हँड आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाखाली हे भेसळ करतात आणि सरकारचं प्रत्यक्ष याला पाठबळ आहे. त्याच्यामुळे ही सगळी हिंमत होते. दुसरी बाजू यातली आपण एक समजून घेतली पाहिजे की दुधाचा धंदा हा शेतकऱ्याला जोडधंदा आहे म्हणून ते आत्महत्या करायचे थांबलेत. दुधाचा धंदा जर शेतकऱ्याचा बंद झाला तर आज दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात, उद्या 100 शेतकरी आत्महत्या करतील असं चित्र आहे. छोटे शेतकरी जे आहेत ते निव्वळ दूध धंद्यामुळे तगलेले आहेत. माझ्या वडिलांनी पण 40 वर्ष दुधाचा धंदा केला, मी पण दुधाचा व्यवसाय केला. मला माहिती आहे दुधाचा व्यवसाय करणं किती कठीण परिस्थिती आहे. 22-25 वर्षाचा तरुण म्हाताऱ्या माणसासारखी त्याची अवस्था होते. एवढे कष्ट त्याच्यामध्ये आहेत. एखादी म्हैस गेली, वारली, ती खर निघाली, तिनं दूध नाही दिलं तर लंब व्हायचा कार्यक्रम आहे. म्हणजे या भेसळीवाले फक्त म्हणजे ग्राहकाचंच नुकसान करतात असं नाही, तर शेतकऱ्याचे दर पाडण्याचं पण ते काम करतायत. कारण जेवढं दूध महाराष्ट्रात उत्पादित होतं तेवढं भेसळ केल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात दूध तयार करतात आणि दूध एक्सेस झालं की दुधाचे दर पडतात. हा झाला शेतकऱ्याचा भाग. दुसरा भाग ग्राहकांच्या बाबतीमध्ये मला सांगायचं आहे, ग्राहकांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम करतायत. याच्यामध्ये जो कायदा आहे विलासजी, हा कायदा असा आहे, केवळ भेसळ आढळली तर फक्त 6 महिने शिक्षा व 1 लाखापर्यंतचा दंड आहे. यांच्यावर 10 काय 20 केसेस जरी झाल्या तर हे काही जुमानत नाही त्याला लोक. त्याच्यामुळे याला शिक्षेची तरतूद वाढवली पाहिजे. यांनी कायद्यात काय म्हटलंय, नवीन कायदा, गंभीर इजा झाल्यास 6 वर्ष कारावास व 5 लाख दंड. म्हणजे गंभीर इजा करून घ्यायची, गंभीर इजा झाल्यावर हे सगळं करणार. मृत्यू झाल्यास जन्मठेपेपर्यंत 10 लाख दंड. माझं म्हणणं आहे की भेसळ निघाली की याला जन्मठेप करा ना. हो, कायदा कडक करणं कारण गरजेचं आहे. माणूस स्लो पॉइझनिंग आहे हे. माणूस काय लगेच मरत नाही, हळूहळू मरतो, कॅन्सर होऊन मरतो. आणि मग कॅन्सर कशामुळे झालंय कसं करणार आहे? अगदी बरोबर आहे. तुकाराम मुंडेंसारखे अधिकारी आले म्हणून महाराष्ट्राला कळलं की भेसळीचं प्रमाण अन्न औषध प्रशासनामध्ये किती आहे. जर तुकाराम मुंडे साहेब आले नसते तर आपण काय खात राहिलो असतो. त्यामुळं तुकाराम मुंडे साहेबांची बदली करण्यासाठी यांनी 250 कोटी रुपये जमा केले. तुकाराम मुंडे साहेबांना हे खातं परमनंट ठेवलं पाहिजे. तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी असला तर प्रत्येक खात्यामधली सफाई होईल. लक्षात ठेवा, काय होतं, हे सगळे लोक हप्ते देतात वरिष्ठ लोकांना, हे सगळे हप्ते मंत्र्यांपर्यंत जातात, सगळ्यांची चैन होते. यांना लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही. या सगळ्या भेसळीमुळे, त्याचा तुम्ही उल्लेख केला, युरियाचा उल्लेख केला, स्टारचा उल्लेख केला, तुम्ही जे सगळं सांगितलं ते बरोबर आहे. कर्करोगाचं प्रमाण वाढलेलं आहे. कर्करोगाचं प्रमाण मेट्रो सिटीमध्ये जास्त वाढलेलं आहे. कारण मेट्रो सिटीमध्ये काही दूध तयार होऊन लगेच ग्राहक, उत्पादक टू ग्राहक मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये उत्पादक टू ग्राहक असं दूध मिळतं म्हणून तिथं ते प्रमाण कमी आहे. पण नागपूर घ्या, पुणे घ्या, मुंबई घ्या, इथं कर्करोगाचं प्रमाण वाढलंय. कारण सगळं भेसळीचं दूध मार्केटमध्ये येत आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी जी भूमिका घेतली याला मुख्यमंत्र्यांनी पाठबळ दिलं पाहिजे, सरकारने पाठबळ दिलं पाहिजे. आणि दुर्दैवानं 4-5 आमदार सोडले तर एकाला सुद्धा या प्रश्नाशी काही घेणं देणं नाहीये, लक्षात ठेवा. त्यामुळे नाही, पण सगळ्यांना मतांशी घेणं देणं आहे. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं मत सगळ्यांना हवं आहे. दूध भेसळ आढळली तर फाशीची आणि जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करा, अशी आमची मागणी आहे. आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. आज आपण आपल्या शरीराच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने सजग झालोय. आपण पाणी सुद्धा आज कुठल्या मिनरल वॉटर पिण्याचा प्रयत्न करतो. गरीबातला गरीब माणूस सुद्धा प्रयत्न करतो की बाबा मी दवाखान्यात जाऊन काही पैसे घालण्याच्या ऐवजी मिनरल वॉटर जर मी ते प्यायलो तर माझं आरोग्य चांगलं आहे. आम्ही पाणी प्यायचं मिनरल वॉटर आणि दूध मात्र ह्यांनी विष काढून आम्हाला द्यायचं. हा जो खेळ सामान्य माणसाच्या जीवाशी सुरू आहे ना, म्हणून ही चीड आहे. आज आपण आपल्या लहान बाळांना
घरामध्ये किती विश्वासानं, कारण त्यांचं पोषण त्याच्यावरती अवलंबून आहे, त्या बाळाला आपण आपल्या हातानं देतोय हे, आणि त्याच्यामध्ये हे 4 पैशासाठी अशा प्रकारचे नराधम काम करत असतील तर त्यांच्यावरती, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रकाशजी आपल्या सोबत आहेत. प्रकाशजी, मला माहिती आहे या महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या विकासामध्ये खूप मोठं योगदान दूध व्यवसायाचं राहिलेलं आहे. इथला जो दूध व्यवसाय आहे तो आर्थिक कणा आहे या महाराष्ट्राचा, याची जाणीव आम्हाला आहे. लोकांचा विश्वास सुद्धा आहे. लोक डोळे झाकून विश्वास ठेवत आतापर्यंत आलेले आहेत. पण मला आज एक गोष्ट चिंताजनकपणे तुम्हाला विचारायची आहे. सर, खरंच या क्षेत्रामध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करताय, हे इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झालं याची कल्पना तुम्हाला होती का? हे कधीपासून झालेलं आहे, सांगू शकाल का? विराजजी नमस्कार. नमस्कार. एक तर दूध भेसळीचं समर्थन आम्ही करणारच नाही. दूध भेसळीवाल्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायला नाहीच पाहिजे, त्याच्यावर कडक शासन व्हायलाच पाहिजे. पण आज जी परिस्थिती समोर सुद्धा नाही, कारण आम्ही रात्रंदिवस या ब्रँडचं ज्यावेळेस काम करतो, लोकांच्या आरोग्याशी आम्हाला ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींचा संबंध आहे, त्यावेळेस आम्हालाही तितक्याच हे संदीप. हा, बोला, येतोय आवाज. हे झाले आवाज. बोला, सलग बोला. प्रकाशजी, येतोय तुमचा आवाज, बोला. आम्ही सुद्धा या गोष्टीमध्ये अतिशय म्हणजे आम्हालाही खूप लय वाईट वाटतं की या परिस्थितीचं हे भेसळ वगैरे हे असेल, याचं मुळीच समर्थन नाही. मुंडे साहेब आल्याच्या नंतर याला खरं तर या सगळ्या गोष्टींना ज्या प्रमाणामध्ये याच्यावर कारवाई यापूर्वी व्हायला पाहिजे होती, ती होऊ शकली नाही. ही एक गोष्ट या भेसळखोरांना फावलेली आहे. यापूर्वी ज्या पद्धतीने मुंडे साहेबांनी आल्याच्या नंतर याच्यावर काम केलं, कडक कारवाया केल्या आणि याच्यावर अलर्टनेस आणला, तो जर यापूर्वीच आला असता तर या लोकांची इथपर्यंत मजल गेली नसते. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षा, तुपकर साहेब आता बोलले, शिक्षा पूर्वी होती, त्या शिक्षेची अंमलबजावणी झाली असती तरी पण इथपर्यंत नाही. तर काही प्रमाणामध्ये या ज्या पद्धतीने कडक तपासणी व्हायला पाहिजे होती, खाली ज्या पद्धतीने वचक पाहिजे होता, तो कमी पडल्यामुळे ह्या लोकांच्या गोष्टी फावल्या गेला, असं आज तरी आमचं मत आहे. ठीक आहे. अगदी तुम्ही जे म्हणताय त्याच्यात निश्चितपणे तथ्य आहे की जर याआधी कारवाई झाली असती तर हे गेली अनेक वर्ष जे सुरू आहे ते लोकांच्या पोटामध्ये गेलं नसतं. आज जेव्हा कारवाई होते तेव्हा लोकांना खाडकन डोळे उघडतायत की आपण काय येत होतं आपल्यापर्यंत. आज प्रत्येक गोष्टीच्या बद्दल संशय निर्माण होतोय आणि निश्चितपणे या सगळ्या गोष्टींना आळा बसणं गरजेचं आहे. पण सागरजी, तुम्ही अनेक वर्ष या दूध व्यवसायामध्ये काम करताय, ही जी विषवल्ली आहे या क्षेत्रातली, ही विषवल्ली काढून टाका याच्याबद्दल सुद्धा तुम्ही सातत्यानं आवाज उठवलेला आहे. परवा तर तुम्ही तुकाराम मुंडेंचा दुग्धाभिषेक घातला की हे खूप गरजेचं होतं. का तुम्हाला असं वाटतं की हे म्हणजे ज्या पद्धतीनं कारवाई झाली त्या पद्धतीनं हे इतकं मोठं होतं, इतकं मोठं आहे खाली, इतकं पसरलंय हे सगळं की ते उखडून टाकणं गरजेचं बनलं होतं? मुळामध्ये सर विषय असा आहे की तुम्ही आज एकदम चांगल्या विषयामध्ये हात घातलाय, त्याबद्दल मी पहिला तुमचं अभिनंदन करतो. मी इथं आदरणीय आमचे सहकारी रविकांतजी तुपकर साहेब आहेत, त्यांच्या समोर सांगतो की मी चळवळीत 2015ला माझी सुरुवात झाली आणि त्यावेळी आम्ही मान तालुक्यामध्ये एक मोठी दूध परिषद मी घेतलेली. त्या दूध परिषदेसाठी मान तालुक्यामध्ये मी 15 दिवस मुक्काम केलता आणि त्या 15 दिवस माझ्यासोबत आदरणीय रवी भाऊ सुद्धा होते. आम्ही दोघांनी मिळून मोठी दूध परिषद तिथं घेतली आणि तेव्हापासून आतापर्यंतचा दूध ह्या व्यवसायाशी संबंधित असणारे वेगवेगळे लढे आम्ही त्या ठिकाणी लढतोय. आज कोर्टामध्ये सुद्धा त्या ठिकाणी माझ्यावरती दूध आंदोलनाचे 4-5 गुन्हे आहेत, आम्ही आंदोलन करतोय. आणि ह्या निमित्तानं आम्हाला ज्यावेळी आता कळालं की दुधामध्ये भेसळ काय, सर आजचा विषय नाही, गेली कित्येक वर्ष हा चाललेला एक मोठा असा गंभीर विषय आहे. बर. आणि आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांनी ह्याच्यामध्ये हात घातला आणि जे दूध भेसळ माफी आहे त्यांना जी चपराक मारली, त्याबद्दल खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या मध्ये एक सन्मान जागृत झाला. शेतकऱ्यांना वाटलं की बाबा आता कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. आणि म्हणून हा जर विषय बघितला तर एवढा खोल विषय आहे की आमचं सरळ म्हणणं आहे की जे हे माफी आहेत, भेसळ माफी आहेत, त्या भेसळ माफियांच्या वरती मर्डर ऑफ अटेम्प्ट
खऱ्या अर्थानं लावला पाहिजे, मनुष्यवधाचा गुन्हा ह्यांच्यावरती दाखल केला पाहिजे. कारण तुम्ही जसं म्हणलात तसं हे सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळतात, शेतकऱ्यांची सुद्धा खेळतात. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा जर विचार केला तर तुम्ही आज बघा की आपण जर मार्केटमध्ये गेलो, शहरामध्ये गेलो, तर आज प्रत्येक लहान मुलाला सगळ्यात त्याच्या जेवणातला आवडता पदार्थ मटन, चिकन नंतर कुठला असेल तर तो पनीर आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की पनीर खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस चिकन खाणाऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त साहेब या ठिकाणी वाढलेली आहे. आणि पनीरमध्ये अॅनालॉग नावाचं एक पनीर येतं, जे फक्त आपल्याला 160 ते 170 रुपये प्रति केजी ह्या हॉटेलवाल्यांना ही भेसळवाले विकतात. म्हणजे विचार करा, ते पनीर चांगलं दिसावं म्हणून त्याच्यामध्ये स्टॅबिलायझर एजंट, त्या ठिकाणी इमल्सिफायरचे एजंट मिक्स करतात आणि 160 ते 170 रुपयाचं पनीर त्या ठिकाणी ते त्या हॉटेलवाल्याला देतात. आणि त्यातून होतं काय हो, त्यातून खऱ्या अर्थानं आपण बघतोय की लाखो जीवांचं त्या ठिकाणी खेळण्याचं काम ही माणसं करत आहेत. आणि दुधात काय माणसांना काय मारण्याचं मिसळतायत काम हे दुधात काय काय मिसळतायत हे माफिया? साहेब, हे दुधामध्ये आपण बघतोय की दुधामध्ये त्या ठिकाणी चांगली फॅट यावी म्हणून पाम ऑइल मिक्स करतात, दुधाला त्या ठिकाणी चांगली फॅट यावी म्हणून युरिया मिक्स करतात, त्यामध्ये दुधामध्ये ते डिटर्जंट मिक्स करतात, दुधामध्ये आपण बघतोय की ते शॅम्पू सुद्धा मिक्स करतात. तुम्हाला सांगतो पाम ऑइलचं सुद्धा जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी ते मिक्स करतात. त्याच्यामुळे आपल्याला जर समजा तूप आणायचं असेल, तुपाची क्वालिटी मिळायची असेल, जर पाम ऑइल त्यात मिक्स केलं तर भोगस तूप त्या ठिकाणी मार्केटमध्ये उपलब्ध होतं. आणि तुपाची किंमत मग काय, त्यांना 200 रुपये सुद्धा द्यायला परवडते. सागरजी, या सगळ्यामध्ये छोटे मासे आहेत की बडे मासे सुद्धा याच्यामध्ये आहेत? सांगा महाराष्ट्राला कळलं पाहिजे, कारण हा प्रश्न लोकांच्या आरोग्याचा आहे. लोकांच्या आरोग्याचा सर प्रश्न असल्यामुळे ही जी मंडळी आहे, जी माफिया मंडळी आहे, चालेल ही माणसं खऱ्या अर्थानं लोकांच्या जीवाशी खेळतात. हे एका माणसाचं काम नाहीये, हा एक माणूस करू शकत नाही. वर्षानुवर्ष चालत आलेली ही त्यांची एक लाईन आहे. त्या लाईन मध्ये सगळे सामील आहेत, प्रशासन सामील आहे, सरकारमधली माणसं सामील आहेत. प्रशासनाला बरोबर महिन्याला हप्ते जात आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी प्रशासन सुद्धा तोंडावर बोट ठेवून निवांत काम करत आहे. कारण जर आपण बघितलं तर ह्या भारतामध्ये 2006 ला फूड सेफ्टी स्टँडर्ड ऍक्ट हा 2006 ला आला. पण त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली कधी, तर त्याची अंमलबजावणी आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011 पासून चालू झाली त्या एफडीए अंतर्गत. पण 2011 पासून आज 2026, जर ह्या 15-16 वर्षाचा जर आपण कार्यकाळ बघितला तर आजपर्यंतचे जे आयुक्त होऊन गेले किंवा जे प्रशासन होऊन गेलं किंवा जे सरकार होऊन गेलं, त्यांनी काय उकडलं, त्यांनी काय केलं? जर एक आधी आता 15-16 वर्षानंतर मुंडे साहेबांसारखा एक त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी येतोय आणि जर तो त्या ठिकाणी काम करतोय तर त्याला सपोर्ट करणं ही प्रत्येक महाराष्ट्रातल्या नाही तर भारतातल्या प्रत्येक नागरिकाची ती जबाबदारी आहे. मी विचारतो देवदत्त, खरंय तुम्ही सांगितलेला मुद्दा खरा, वेळ माझा कमी आहे माझ्याकडे. देवदत्तजी, या सगळ्या विषयामध्ये आता मी अधिकृतरित्या त्याच्याबद्दलची नावं जोपर्यंत FIR मध्ये येत नाही तोपर्यंत मी त्यांची नावं कंपन्यांची घेणार नाही. कुठलाही ब्रँड एका रात्रीत उभा राहत नाही, तो खूप मेहनतीने उभा राहतो, त्यामुळे त्या ब्रँडची नावं घेत नाही.